व्यवस्था वाहतुकीची समस्या आहे ती कमी व्हावी यासाठी आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की पुणे मेट्रोचा तिसरा टप्पा आता सुरू होत आहे। त्यामध्ये भक्ती शक्ती चौकापासून वाकड तसेच वाकडवरून पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, लांडेवाडी आणि तसाच भोसरी मार्गे चाकण असा तो 45 किलोमीटरचा मार्ग आहे। तो लवकरच या कामाची सुरुवात होईल। सुमारे 1300 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि यामध्ये आत्ताच आमची बैठक 13,000 कोटीचाही प्रकल्प आहे। आमच्या बैठकीत सर्व शहरातील सर्व आमदार, खासदार, आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी आणि मेट्रोचे आयुक्त हर्डीकर साहेब होतो। सर्वांनी आपापल्या पद्धतीने सूचना मांडण्याचा प्रयत्न केला की मेट्रो रहिवासी भागातून गेली पाहिजे, मेट्रोसाठी पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, तसेच मेट्रोसाठी ज्या वाहतूक आपण ज्या आत्ता रस्ते निवडल्या त्यामध्ये नागरिकांना कुठलीही अडचण नको व्हायला अशा पद्धतीने मेट्रोची कामाची पद्धत झाली पाहिजे। अशा सूचनांचा सगळ्यांचा त्यांनी स्वीकार करून लवकरच या बाबतीत निर्णय होईल आणि हा प्रकल्प सुरू होईल। महापौर साहेब, शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 97% भरले, शहरातील 15% पाणी कपातीच्या निर्णयाबाबत आपण काय विचार केला आहे का? काय सूचना वगैरे दिल्यात का? काल आयुक्त साहेब आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी उंबासे साहेब तसेच बगाडे साहेब आमची बैठक झाली। पक्षनेते सुद्धा बैठकीला होते, चेअरमॅन सुद्धा होते। आम्ही प्रशासनाला सूचना दिल्यात की पाणी कपात आता रद्द करावी आणि जे आपण शहरातील जलतरण तलाव बंद केले ते लवकरात लवकर चालू करावे।